मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी नेहमीच पीक विमा काढत असतात. तर त्यातच मित्रांनो, गेल्या वर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विमा काढलेला होता ICICI लोंबर्ड कंपनीकडे. परंतु मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केलेले होते, परंतु हे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले होते. परंतु मित्रांनो, गेल्या 8 ते 10 दिवसापासून आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस हे दाखवणं सुरू झालेलं आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता स्टेटसमध्ये दाखवलेल्या रकमा ह्या कधीपर्यंत वितरित होतील त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज श्रेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण पीक विम्यासंबंधी बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ एकही बनवला नव्हता. बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. कालच्या एका व्हिडिओमध्ये पीक विम्यासंबंधित परभणीचा पीक विमा, बीड जिल्ह्याचा पीक विमा, बुलढाण्याचा पीक विमा वगैरे वगैरे बऱ्याच जिल्ह्याच्या कमेंट आलेल्या. मित्रांनो, त्या कारणास्तव मित्रांनो आपल्याकडे सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे परभणी जिल्ह्याविषयी. परभणी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे दाखवणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवणं सुरू झालेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जिल्ह्यातील 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आता त्यामध्ये काय झालेलं होतं, ऑक्टोबर आपल्याला सुद्धा माहिती आहे की दिवाळीच्या टायमिंगमध्ये किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोयाबीन, बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक हे काढणीला आलेलं असतं. तर काढणीला आलेल्या सोयाबीनाचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. मग शेतकऱ्यांनी काय केलेलं, काढणीला आलेल्या जे सोयाबीन पीक होतं त्याचं क्लेम केले, म्हणजे पोस्ट हार्वेस्टच्या रकमेसाठी किंवा पोस्ट हार्वेस्टमध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले. तर काढणी पश्चात क्लेम केल्यामुळं कंपनीचे जे अधिकारी म्हणा किंवा अधिकारी तर नाही, कंपनीचे एजंट लोक वगैरे येतात. ते ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांच्या याद्या घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेतात जातात, त्यांचे फोटो वगैरे घेतात, त्यांच्या पिकांचा वगैरे फोटो. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं, आपण एकदा स्वतः क्लेम करतो, वैयक्तिक क्लेम करतो. मग शेतकऱ्यांनी काय केलेलं, वैयक्तिक क्लेम केलेली पोस्ट हार्वेस्टसाठी, आणि त्यानंतर मग कंपनीच्या एजंट लोकांनी येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा क्लेम ऑन दी स्पॉट जाऊन क्लेम केलेले. तर मित्रांनो, कंपनीने काय केलं, अगोदर मान्यच केले नाही की बाबा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. काढणी पश्चात म्हणजे सोयाबीन काढणीला आलेलं होतं, मग काढणी पश्चात नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती किंवा मंजूर करायला पाहिजे होती. शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केलेले होते पोस्ट हार्वेस्टसाठी. तर कंपनीने काय केलं, ते क्लेम जे पोस्ट हार्वेस्टसाठी केलेले होते ते रिजेक्ट मारले. बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे रिजेक्ट केले. मग शेतकऱ्यांना, आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की बाबा आम्हाला पोस्ट हार्वेस्टच्या रकमा मिळतील का नाही. मग त्यानंतर काय झालं, काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा किंवा काही इतर अधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणा वारंवार पीक विमा कंपनीकडे तक्रारी गेल्या किंवा मागणी करण्यात आली की बाबा पोस्ट हार्वेस्टच्या जे नुकसान झालेलं होतं पूर्णा तालुक्यात म्हणा किंवा इतर सेलू वगैरे तालुक्यात म्हणा, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर तिथे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, तुम्ही पोस्ट हार्वेस्टच्या रकमा द्यायला पाहिजे. मग कंपनीवाल्यांनी काय केलं, जे पूर्णा तालुक्यातील, सेलू तालुक्यातील आणि इतर काही तालुक्यातील जे शेतकऱ्यांचं नुकसान जे क्लेम रिजेक्ट केलेले होते, आता पूर्णा तालुक्याचं मी वारंवार नाव का घेत आहे, पूर्णा आणि सेलूचं, तर पूर्णा आणि सेलू तालुक्यातील बरेच क्लेम आपण बऱ्याच दिवसापूर्वी जेव्हा पीक विमा वाटप स्टार्टिंग झालेलं होतं तेव्हा माहिती घेतली होती की पूर्णा तालुक्यातून त्याचबरोबर सेलू तालुक्यातून बरेच क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले होते. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ते क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले होते, तर ते क्लेम हे परत मंजूर करण्यात आलेले, रिजेक्ट केलेले क्लेम हे परत मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचे स्टेटस बदलणं सुरू झालेले आहे परभणी जिल्ह्यातील. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या 8 दिवसापासून स्टेटस दाखवणं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही जर तुमचं स्टेटस परभणी जिल्ह्यातून असाल आणि तुम्ही जर तुमचं स्टेटस चेक केलेलं नसेल, तुमचं स्टेटस चेक करून घ्या. तुम्हाला तुम्ही जर क्लेम केलेला असेल पोस्ट हार्वेस्टसाठी तर पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवणं सुरू झालेल्या आहे. गेल्या 8 दिवसापासून ह्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुमच्या स्टेटसमध्ये किती रुपये रक्कम, हेक्टरी किंवा एकरी किती रुपये रक्कम तुमच्या क्षेत्रानुसार दाखवत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांचे क्लेम तर ॲक्सेप्ट करण्यात आलेले, अगोदर रिजेक्ट केले नंतर ॲक्सेप्ट केले. तर ॲक्सेप्ट केलेल्या क्लेम ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू झालेल्या आहेत. आपण काही पाठीमागं काही व्हिडिओच्या कमेंटमध्ये शेतकऱ्यांनी, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट सुद्धा केली, बाबा पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवत आहे परंतु या रकमा आमच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होतील. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहीत झालेलं आहे पीक विम्यासंबंधित की बाबा पीक विम्याच्या जरी रकमा दाखवणं सुरू झालेलं असलं, एक तर
पीक विमा कंपनीकडून किंवा राज्य शासनाकडून कंपनीकडे विमा हप्ता यायला पाहिजे आणि विमा हप्ता आल्याच्यानंतर कंपनीने स्टेटस तर कन्वर्ट केलेले आहेत, परंतु स्टेटस कन्वर्ट केलेलं असलं सुद्धा तरीसुद्धा तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमची रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होण्यासाठी UTR नंबर जनरेट व्हायला लागतो. आता हा UTR नंबर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो, कारण की UTR नंबर जनरेट झाल्याशिवाय DBTच्या माध्यमातून तुमच्या रक्कमा पीक विम्याच्या ह्या तुमच्या खात्यावर वितरित होत नसतात. आता तुमचा कसं झालं मित्रांनो माहिती आहे का, तुमचं स्टेटस जरी कन्वर्ट झालेलं असलं पोस्ट हार्वेस्टमध्ये तरीसुद्धा UTR नंबर जनरेट झाल्याशिवाय तुमच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणार नाहीत. तर एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, UTR नंबर वगैरे जनरेट व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. सध्या फक्त रक्कमा दाखवणं सुरू झालेलं आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट केलेले ॲक्सेप्ट करणं सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो तुमचा UTR नंबर वगैरे जनरेट होऊन म्हणजे थोडासा 8 ते 15 दिवसाचा म्हणला तरी चालेल, हा कालावधी लागणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या खात्यावर या रक्कमा वितरित होतील. आपण अगोदरच बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ऑगस्ट महिन्यामध्ये 15 दिवसात जरी पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली असली तरीसुद्धा ऑगस्टमध्ये हा पीक विमा वितरित होईल. आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा थोडासा वेट करावा लागणार आहे. तुमच्या रक्कमा जरी दाखवणं सुरू झालेलं असलं तरीसुद्धा तुमच्या रक्कमा ह्या लवकरच तुमच्या खात्यावर वितरित होणार नाहीत. तर UTR नंबर वगैरे जनरेट झाल्याच्या नंतर ह्या रक्कमा तुमच्या खात्यावर वितरित होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये तुमच्या रक्कमा ह्या मला सांगायला विसरू नका. तर धन्यवाद.